नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बी एबल टू चा वापर. काय बघणार आहोत? बी एबल टू. कशाचा वापर बघायचा आपल्याला आज? दिलेल्या वाक्यामध्ये बी एबल टू वापरत असताना कोणती काळजी घ्यायची ते आपण बघणार आहोत. मित्रांनो, आपण अगोदर उदाहरण बघूया आणि त्याच्यानंतर त्या उदाहरणाच्या अनुषंगाने नियम बघूया. एक्झाम्पल, आय कॅन रन, RUN, रन ऑन द रोड, ROAD. जेव्हा असं वाक्य दिलेलं असतं तेव्हा त्या वाक्यामध्ये काय वापरायचं असतं? बी एबल टू. तत्पूर्वी मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो, ती म्हणजे बी चे अर्थ काय काय आहेत. बी म्हणजे असणे. तर त्याचे मराठीमध्ये त्याचे रूप आणखीन आहेत, त्याचे फॉर्म्स आहेत. काय काय आहेत त्याचे? बी चे एम, इज आणि आर ही वर्तमान काळी 3 रूप आहेत. कोणत्या काळातली? वर्तमान काळातली. आणि वॉज, WAS वॉज, आणि WERE ही आहेत भूतकाळातली बीची रूप. तसेच आणखीन एक आपल्याला गोष्ट सांगायची, ती म्हणजे कॅन, CAN, कॅन हे आहे वर्तमान काळी रूप. आणि कॅनचा भूतकाळ कुड, COULD. म्हणजे आपल्या लक्षात आलेलं असेल, ॲमिजार त्या वाक्यात कॅन, आणि या ठिकाणी वॉज आहे ती वॉजवेअरच्या वाक्यात कुड असतं. मग आपण आता या वाक्याचं उत्तर लिहिण्यासाठी इथं कॅन आलंय, त्यानुसार त्याचा आपण काय करूया? विचार करूया. मार्जिन मध्ये काय लिहिणार तुम्ही? ANS असं सावकाश लिहायचं. त्याच्या पुढे 2 टिंब आणि त्याच्या खाली अंडरलाईन करायची. बर, उत्तर लिहित असताना काय काळजी घ्यायची? कर्ता अगोदर लिहून काढायचा. कोणताही कर्ता दिलेल्या वाक्यात? आय. कोणताही कर्ता? आय. त्याच्यानंतर काय करायचं? वाक्यात कॅन आहे म्हणून वर्तमान काळी एम किंवा इज किंवा आर हे कर्त्यानुसार या ठिकाणी कोणतंही योग्य? एम. अगदी बरोबर. आणि आता एम हे बी च्या जागेवर घेतलं. आता आपल्याला काय करायचं? पुढं एबल टू घ्यायचं. आय एम एबल टू, आय एम एबल टू. आणि मग उरलेलं वाक्य, आय एम एबल टू रन ऑन द रोड, ROAD. समजलं? आता आपण पुढचं वाक्य बघू. दुसरं एक, 2 नंबर, 2 क्रमांक. तेच वाक्य घेऊ आपण. फक्त काय करू? ज्या ठिकाणी कॅन आहे त्या ठिकाणी आपण काय करू? कुडचा वापर करू. कशाचा वापर? कुड. आय कुड, COULD, आय कुड रन ऑन द रोड. जशा तसं घेऊया. रन, RUN, रन ऑन द रोड, ROAD. आलं लक्षामध्ये? आता याचं उत्तर घेऊ आपण. मार्जिन मध्ये काय करायचं? ANS म्हणजे आन्सर. त्याच्या पुढे 2 टिंब आणि त्याच्या खाली अंडरलाईन. काय बघितलं मगाशी आपण? या वाक्याचं उत्तर लिहिताना कर्ता घ्यावा. घेतला कर्ता. त्याच्यानंतर काय करायचं आता आपल्याला?
वाक्याच्या कर्त्यानुसार वाक्यात कुड असल्यामुळं वॉज किंवा वेअर पैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. मग आय सोबत काय घेणार? वॉज. आय वॉज. आणि त्याच्या पुढं एबल टू. आय वॉज एबल टू. आय वॉज एबल टू. उरलेलं वाक्य त्याच्यानंतर रन. आर यू एन. रन ऑन द रोड. आर ओ ए डी. कळतंय, समजतं, येतंय? चलो ओके, ठीक आहे. आता आपण आणखीन एक वाक्य घेऊया. आयचा अनेक वचन वी, म्हणून आपण या ठिकाणी WE वी घेतलं. काय घेतलं? वी. वीच्या नंतर घेऊया आपण कॅन. वी कॅन. आणि उरलेलं वाक्य तेच घेऊया आपण. रन ऑन द रोड. वी कॅन रन. RUN. रन. ON. ऑन. THE. द. ऑन दी रोड. ROAD. आता याचं उत्तर लिहूया. काय करू? मार्जिन मध्ये इकडं ANS लिहायचं. ANS. आणि उत्तर लिहिताना काय करायचं? आता वाक्याच्या सुरुवातीला करता घ्यायचं. आपल्याला माहित आहे वी कॅन. कॅन नाही, कॅनच्या जागेवर काय करायचं आपल्याला? काय करायचं कॅनच्या जागेवर? एबल टू वापरायचं. बी एबल टू. बीच्या ऐवजी काय घेणार इथं? आता आपल्या लक्षात आलेलंच आहे. काय घ्यायचं? वी एमिजार पैकी आर. एबल टू. ABLE. एबल टू. एबल टू. त्याच्यानंतर काय करायचं? उरलेलं वाक्य RUN. रन ऑन द ROAD. रोड. ROAD. रोड. आता आपण दुसरं वाक्य घेतलं. वी कुड रन ऑन द रोड. आणि याच्यामध्ये मित्रांनो आपण काय केलं? या ठिकाणी कॅन घेतलं होतं. आणि आता या वाक्यामध्ये काय घेतलं? कूड. काय घेतलं? कूड. काय घेतलं? कूड. मार्जिन मध्ये काय करायचं? ANS घ्यायचं आणि उत्तर लिहायचं. उत्तर लिहिताना काय करणार? वाक्याच्या सुरुवातीचा कर्ता घेणार. कोणता कर्ता? वी घेतलं. आता ह्या वाक्यात कुड आलंय म्हणून आता कुडच्या ऐवजी काय करायचं? भूतकाळ आहे हा, म्हणजे इथं वॉज किंवा वेअर. वी सोबत वेअर घ्यायचं. कशामुळं? कारण वी हे अनेक वचनी आहे. वी वेअर. आणि त्याच्या पुढे काय करायचं? एबल टू. ABLE. एबल टू. त्याच्यानंतर उरलेलं वाक्य जशाल तसं लिहून काढायचं. RUN. रन. ON. ऑन. द. THE. द. ROAD. रन ऑन द रोड. कुठून आले वाक्य? बघा आपल्या समोर वाक्य दिसत आहेत. 5 क्रमांकाचं वाक्य यू कॅन रन ऑन द रोड. आणि 6 क्रमांकाचं वाक्य यू कुड रन ऑन द रोड. मित्रांनो या वाक्यामध्ये एबल टू वापरून दाखवा बरं. चला कसं वापरता येईल? लिहून काढा वहीमध्ये वाक्य आणि त्याचं उत्तर. मी आता आपल्याला उत्तर लिहून देतो आणि मग तुम्ही तपासून घ्या तुमचं उत्तर बरोबर आलंय की चूक. झाले का लिहून वाक्य तुमचे? माझे तर झाले बा. मग आले का उत्तर बरोबर? बघा या वाक्यात काय होतं? कॅन. काय होतं? कॅन. आणि या कॅनच्या जागेवर काय वापरलं आपण? आर एबल टू. 6व्या वाक्यामध्ये काय होतं? कुड. काय होतं? कुड. आणि इथं काय वापरलं आपण? वेअर एबल टू. अशा पद्धतीनं आपण
इथं वाक्यांची उत्तरं लिहिली. समजला ना हा भाग आपल्याला चांगल्या पद्धतीनं? तर अशाच पद्धतीने आपण इतर वाक्यही सोडूया. धन्यवाद.